नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर आत्ताच नानांचा म्हणजे शौर्यवाडाचा व्हिडिओ खूप व्हायरल गेला. तो म्हणजे की काय, की त्या अन्नामध्ये काहीतरी सापडलं असं त्यांनी एका व्यक्तीने तो व्हिडिओ पोस्ट केला. तुम्हाला माहिती का, तुम्ही जेव्हा एक व्हिडिओ पोस्ट करता ना, त्यामागे खूप मोठ्या गोष्टी पण घडू शकतात. असं पण असतं, हे तुम्हाला माहिती नसेल. तर पहिली गोष्ट, नानांच्या हॉटेलला मी आता वर्षानुवर्ष जाते. मीच काय, पूर्ण अख्खा महाराष्ट्र आवर्जून वेळात वेळ काढून शौर्यवाड्याला जातात आणि टेस्ट घेतात. कारण की क्वालिटीच तशी आहे हो. मराठी माणूस आहे, आपला माणूस आहे, तर त्याला सपोर्ट करा. त्याला आहे ना खाली ओढण्याचा प्रयत्न करू नका, मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल. आणि जेव्हा मराठा आंदोलन चालू होतं ते म्हणजे मुंबईला नानांनी स्वतःहून पुढाकार घेऊन, नानांनी पिठलं भाकरी असेल, अशा ठेचा असेल, ह्या गोष्टी घेऊन स्वतः नाना मुंबईला गेले होते. त्यावेळेस नाना नाही का दिसले. आणि हो ठीक आहे, एखाद्या वेळेस चूक झाली तरी पण आहे ना, आम्ही ती मान्य करू की ठीक आहे, आमच्याकडून चूक झाली आणि ती सुधारण्याचा प्रयत्न करू. तुम्ही हे व्हिडिओ जे बनवून टाकता ना, हे सार्थ चुकीचं आहे. असे व्हिडिओ बनवून खरंच टाकू नका. आणि नाना, तुम्हाला मी एकच सांगेल, आम्ही सगळेजण तुमच्या कायम सोबत आहोत. तुम्ही कायम पुढे चालत जा, आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत. आणि व्हिडिओ टाकणारे आणि कमेंट करणाऱ्यांनी आहे ना, जरा विचार करून कमेंट करा हो. आम्ही चांगलं जरी वागलं तरी तुम्हाला वाईट वाटतं आणि वाईट जरी वागलं तरी तुम्हाला वाईटच वागतं. नेमकं आम्ही वागायचं कसं ना, हा आमच्या सगळ्यांसमोर पडलेला ना एक प्रश्न आहे बरं. कमेंट्स आहेत ना, ज्यांना आपलं चांगलं वाटतं ना, ते कधीच वाईट कमेंट करणार नाही. ते आपल्याला नेहमी प्रोत्साहन देणार. आणि ही जी वाईट कमेंट करणारे असतात ना, त्यांना आहे ना आपलं एकतर बघवत नसतं. त्याच्यामुळेच ना त्यांना नको त्या गोष्टी त्या कमेंटमधून आपल्याला काहीतरी टोचून बोलायचं असतं.